नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या शेतासाठी एकदम योग्य पॉवर वीडर कसा निवडायचा आणि त्यावर सरकारकडून 50% अनुदान कसं मिळवायचं. चला हे सगळं एकदम सोपं करून समजावून घेऊया. आजकाल शेती करणं किती अवघड झालंय नाही का? मजूर वेळेवर मिळत नाहीत आणि खर्च तर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. खरं तर शेती करणं खूप कठीण होत चाललंय. मग आता प्रश्न येतो की ह्या सगळ्यावर उपाय काय. आपल्या शेतासाठी अशी कोणती मशीन आहे जी खरंच आपल्या कामाला येईल. चला याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. आणि याचं उत्तर आहे पॉवर वीडर. हो, आजच्या शेतीतल्या अनेक अडचणींवर हा एक जबरदस्त उपाय आहे. बरं, तर सगळ्यात आधी जो मोठा प्रश्न आपल्या समोर येतो तो म्हणजे पेट्रोल वीडर घ्यायचा की डिझेल. चला इथूनच सुरुवात करूया. आता बघा, या दोन्हींमध्ये नेमकं फरक काय आहे. एकदम सोपा आहे. पेट्रोल मशीनची जी सुरुवातीची किंमत असते ती कमी असते आणि जर जमीन हलकी असेल तर पेट्रोल मशीन एकदम उत्तम पर्याय आहे. दुसरीकडे डिझेल मशीनची ताकद खूप जास्त असते. म्हणजे जर जमीन कडक असेल, अवघड कामं असतील तर डिझेल मशीनच कामाला येते. आणि हो, यात पुढे जाऊन इंधनाची पण बचत होते. चला समजा आता पेट्रोल की डिझेल हे ठरलं. मग पुढचा महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे HP म्हणजेच हॉर्स पॉवर. आपल्याला किती ताकदीची मशीन हवी आहे हे ठरवणं खूप गरजेचं आहे. सुरुवात करूया 5 HP पासून. ही मशीन लहान बागेसाठी किंवा जिथे खूप कमी शेती आहे आणि कामं पण हलकी आहेत तिथे पुरेशी ठरते. आता येऊया 7 HP वर. आणि हे नीट ऐका, महाराष्ट्रातल्या बहुतेक शेतीसाठी हाच पर्याय सगळ्यात चांगला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा आहे. पण 7 HPच का? याचं कारण असं आहे की यात ताकद आणि मशीन सांभाळण्याचा सोपेपणा यांचा एकदम परफेक्ट बॅलन्स आहे. अंतर्मशागतीच्या कामांसाठी जेवढी शक्ती पाहिजे तेवढी यात मिळते आणि मशीन जास्त जडही होत नाही. पण समजा जमीन खूपच कडक आहे, मुरमाड आहे किंवा मग मशीनला ट्रॉलीसारखी अवजड उपकरणं जोडायची असतील तर मात्र 9 HP मशीनच घ्यायला हवी. तिथे दुसरा पर्याय नाही. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, जेवढी गरज आहे तेवढ्याच HPची मशीन घ्या. उगाच जास्त HPची मशीन घेतली तर खर्चही वाढेल आणि पेट्रोल डिझेल पण जास्त लागेल. म्हणून गरजेपुरतीच खरेदी करा. पैसे आणि इंधन दोन्ही वाचतील. चला तर आता आपण येतोय सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, म्हणजे या मशीनवर सरकारकडून 50% अनुदान कसं मिळवायचं तेही महाडीबीटी पोर्टलवरून. बघूया याची प्रक्रिया काय आहे. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे, पण यातल्या पायऱ्या बरोबर पाळणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात आधी महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करायचं. तिथे कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडायचा. मग त्यात पॉवर वीडर निवडायचं आणि मग थांबायचं. लॉटरीमध्ये आपलं नाव येण्याची वाट बघायची. आणि सगळ्यात महत्वाचं, नाव आल्यानंतरच, नाव निवडल्यानंतरच अधिकृत डीलरकडून मशीन विकत घ्यायची. हा क्रम अजिबात चुकवायचा नाही. आता अर्ज करताना काही कागदपत्र लागतील, ती आधीच तयार ठेवा. कोणती? तर GST असलेलं पक्कं बिल, डीलरकडून घेतलेलं कोटेशन आणि जर लागू असेल तर RC बुक. ह्या कागदपत्रांशिवाय अनुदानाचा अर्ज पुढे जाणार नाही हे लक्षात ठेवा. आता बघा, अनेक शेतकरी काही चुका करतात आणि त्यांचं अनुदान अडकतं किंवा रद्द होतं. या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळायच्या ते आपण आता बघूया. ही आहे चूक नंबर 1 आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे. लॉटरीत नाव लागण्याआधीच मशीन खरेदी करणं. असं अजिबात करायचं नाही. सरकारकडून अधिकृत निवड झाल्याचा मेसेज किंवा पत्र आल्याशिवाय मशीन विकत घ्यायची नाही. दुसरी चूक म्हणजे पूर्व मंजुरी पत्र न घेणं. हे पत्र म्हणजे सरकारकडून मिळालेला ग्रीन सिग्नल असतो. हे पत्र हातात आल्याशिवाय जर आपण मशीन घेतली तर आपला अनुदानाचा अर्ज थेट रद्द होऊ शकतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जी मशीन आपण घेणार आहोत ती BIS सर्टिफाईड आहे का हे नक्की तपासा. BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. सरकार फक्त याच प्रमाणित मशीनवर अनुदान देतं. त्यामुळे खरेदी करण्याआधी हे नक्की बघा. तर मग आतापर्यंतच्या सगळ्या चर्चेचा सारांश काय? सोपं आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर सगळ्यात पहिलं, आपल्या शेताची गरज ओळखून योग्य इंधन आणि योग्य HPची मशीन निवडा. दुसरं, महाडीबीटीची अनुदान प्रक्रिया जशी सांगितली आहे तशीच्या तशी अचूकपणे पूर्ण करा. आणि तिसरं, ज्या चुका आपण आता पाहिल्या त्या टाळा.
बस एवढं केलं की 50% अनुदान आपलं पक्क समजा. चला, आता एक प्रश्न. ही सगळी माहिती ऐकल्यावर आपण आपल्या शेतासाठी पेट्रोल वीडर घेण्याचा विचार करत आहात की डिझेल? काय वाटतं? आपला निर्णय आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर वेगवेगळ्या कंपन्यांच्या मॉडेल्सबद्दल आणि त्यांच्या किमतींबद्दल एक सविस्तर माहिती हवी असेल तर कॉमेंटमध्ये फक्त मॉडेल असं लिहा. आम्ही त्यावर नक्कीच एक नवीन माहितीपत्रक घेऊन येऊ.